हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर सौराच्या स्कूलमध्ये पण गॅदरिंग होती. तर हा व्हिडिओ आधीचाच आहे, तर तो आता मी अपलोड करत आहे. तर तिच्या स्कूलची गॅदरिंग असल्यामुळे घरूनच तिचा मेकअप वगैरे सर्व काही करून, तयारी सर्व घरूनच करून द्यायची होती. तर तिच्या टिफिनला पण थोडंसं स्नॅक्स वगैरे सांगितलेले होतं. तर त्याची पण तयारी करून दिलेली होती मी आणि तिची पण तयारी केलेली होती. तर स्कूल बस ही 4 वाजता येणार होती. शंभू दुपारी झोपलेला होता, तर त्यानंतर तिची तयारी झाल्यावर तो उठला होता. त्यानंतर तो पिपाणीसोबत खेळत होता आणि तो पिपाणी पण वाजवत होता. तर बघा कसा वाजवतोय. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज स्वराच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे. तर तिचं मी मगाच आवरून दिलेलं आहे आणि ती स्कूलच्या बसनेच स्कूलमध्ये गेलेली आहे. तर चला आता आपण बघूया गॅदरिंग तिची कशी आहे काय. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. स्कूलला आल्यानंतर आमची इथून एंट्री झालेली होती. तर हे बघा, इथं बोर्ड पण लागलेला आहे आणि त्यानंतर मध्ये आल्यानंतर सर्व त्यांनी व्यवस्था केली होती बसण्यासाठी. चेअर वगैरे सर्व लावलेल्या होत्या. तर हे बघा, स्वराची पण स्कूल आहे आणि माझी पण आधी स्कूल होती. तर ह्या ठिकाणी मी 3 वर्ष जॉब केलेला आहे टीचिंगचा. तर मग त्यानंतर स्वराच्या वेळेस प्रेग्नन्सी होती तोपर्यंत केला आणि डिलेवरी झाल्यानंतर मग मी काही दिवस घरीच थांबून घेतलं. मग येथे माझ्या शेजारी, आमच्या शेजारच्या ताई पण बसलेल्या आहे आणि त्यांचा पण मुलगा इथे या स्कूलमध्ये आहे. त्यामुळे मग त्या पण आलेल्या होत्या गॅदरिंगला. गॅदरिंगसाठी 5 वाजताच बोलवलेलं होतं. आम्ही पण उशिराच थोडं गेलो होतो. 6 वाजले होते आम्हाला जायला. तिथे गेलो पण तरी गॅदरिंग चालू झालेली नव्हती. मग त्यानंतर 8 वाजता गॅदरिंग चालू झाली आणि प्रिन्सिपल मॅम पण तिथे बोलत होत्या. त्यांच्या इयरचं पूर्ण सर्व काही दाखवत होत्या आणि येथे मोठ्या मुलींनी पण डान्स केला. इथे गणेश वंदना झाली आणि त्यानंतर मग गणपतीच्या गाण्यावरती डान्स झाला. मग त्यानंतर सर्व छोट्या मोठ्या मुलांचे पण मग डान्स झाले. स्वरा ही ज्युनियर KG क्लासमध्ये आहे. तर तिचा हा फर्स्ट डान्स होता आणि ती फर्स्ट स्टेजवरती जाणार होती. त्यामुळे आम्हाला पण तिचं बघण्याची खूप उत्सुकता होती ती कशी डान्स करते, काय करते हे बघण्यासाठी. शंभू पण आलेला होता, पण मग तो मिस्टरांकडे तिकडे बाहेर खेळत होता आणि त्यांच्यासोबतच तो होता. गणेश वंदना झाल्यानंतर मग त्यानंतर छोटे मुलं, नर्सरीच्या मुलांचा डान्स झाला. मग त्यानंतर मग मोठ्या मुलांचा घेतला. नर्सरीच्या स्टुडंटचा डान्स झाल्यानंतर मग ज्युनियर KGच्या स्टुडंटचा डान्स घेतला. तर मग स्वराचा हा डान्स चालू झाला.
स्वराचा डान्स आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा आणि लाईक पण करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि आम्ही त्यानंतर घरी आलो. The next day. घरी आल्यानंतर मग मी काही शूट केलं नाही. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मग दुसऱ्या दिवशी स्वराच्या आत्या पण स्वराला आणि शंभूला भेटण्यासाठी आलेल्या होत्या. मग त्यानंतर आम्ही आवरल्यानंतर मंदिरात पण दर्शनासाठी गेलेलो होतो. तर येथे बघा शंभू हा स्वतःच्याच हाताने इथे गंध लावतोय त्याच्या कपाळाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. बाय.